Hi traders, welcome to my channel Stock Market with Rashmi. 17 September 2024 Tuesday साठी we have a stock आणि त्याचं नाव आहे United Spirits Limited. As we all know, Indian company आहे जी अल्कोहोलिक बेवरेजेस मॅन्युफॅक्चर करते आणि this is world's second largest spirit making company volume wise. Few of the brands we all know, पण ज्यांना कोणाला माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते, कारण वाईल हॅविंग दोज ब्रँड्स यू मस्ट थिंक ऑफ बाईंग दिस स्टॉक ऑल्सो. आणि ते ब्रँड्स आहेत जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, वॅट 69, सिग्नेचर, रॉयल चॅलेंज, अँटिक्विटी, कॅप्टन मॉर्गन, ब्लॅक अँड व्हाईट अँड स्मॉर्नॉफ. ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ किंवा ऑल काइंड ऑफ बेवरेजेस ते मॅन्युफॅक्चर करतात. टोटल 36 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत कंपनीच्या अक्रॉस दी इंडिया. फायनान्शियल परफॉर्मन्सबद्दल सांगायचं झालं तर कंपनीचे गेल्या इयरच्या ज्या क्वार्टरच्या रिझल्टपेक्षा या इयरच्या क्वार्टरचा जो रिझल्ट आहे दॅट इज अप बाय 88%. सो ह्याच्यावरून आपल्याला कळतं की कंपनी इज गोईंग गुड, परफॉर्मिंग गुड. सो प्राइस ॲक्शन एकदा चेक करून घेऊयात. प्राइस ॲक्शन वाईज बघायला गेलं तर द स्टॉक इज हेडिंग अप लाईक एनिथिंग सिन्स इट्स डाऊन लेवल. अगदी न थांबता हा स्टॉक आत्तापर्यंत चालत आलेला आहे, धावत आलेला आहे. आणि राईट नाव द स्टॉक इज बीन स्टक्ड इन टू अ पॅरलल चॅनल. एका पॅरलल चॅनलमध्ये काही दिवस हा स्टॉक घुटमळतो आहे किंवा इन अ कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. आणि विथ दिस द स्टॉक हॅज ऑलरेडी रिच टू इट्स 52 वीक हाय आणि करंटली द मार्केट प्राइस ऑफ द स्टॉक इज 1547.25. एखादा स्टॉक जेव्हा कन्सोलिडेशन फेजमध्ये जास्त वेळ राहतो आणि हिस्ट्रीमध्ये किंवा प्रिव्हियसली तो स्टॉक खूप छान परफॉर्मन्स करून आलेला असतो आणि देन इट गोज इन टू अ कन्सोलिडेशन फेज, देन इट्स अ नोटिफिकेशन किंवा इट्स अ इंडिकेशन की इन फ्युचर किंवा अपकमिंग डेज, वीक्स किंवा मंथमध्ये द स्टॉक इज गोइंग टू गेट ब्रेक आउट आणि त्याच्यानंतरही तो स्टॉक खूप छान पद्धतीने परफॉर्मन्स करणार आहे. सो लाँग रनमध्ये ही कंपनी ऑलरेडी इन हिस्ट्री छान पद्धतीने ग्रो झालेलीच आहे. इन फ्युचर ऑल्सो इट विल परफॉर्म इन अ गुड वे. पण आपण आपल्यासाठी छोटेसे टार्गेट्स ठेवूयात. सो विथ फ्रॉम 1547 फर्स्ट टार्गेट आपलं असणार आहे 1600. सो युनायटेड स्पिरिटचा जो स्टॉक आहे रिलेटिव्हली डेप्थ फ्री आहे. कंपनीची जी डेप्थ आहे दॅट इज इझिली मॅनेजेबल असं त्यांच्या चेअरपर्सनचं म्हणणं आहे. कंपनीचे फंडामेंटल्स पण आपण जर चेक केले तर प्रमोटर्सबरोबर FII, DIS, इन्शुरन्स कंपनीज आणि म्युच्युअल फंड्स पण कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. सो लेट मी नो इन अ कमेंट बॉक्स की हॅव यू ऑलरेडी ॲडेड द स्टॉक इन टू युअर पोर्टफोलिओ ऑर टू युअर वॉच लिस्ट. आणि तुमचं युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीबद्दलचं मत किंवा प्रेडिक्शन किंवा ॲनालिसिस काय म्हणतं आहे. फॉर मोर सच स्विंग ट्रेडिंगच्या स्टॉकसाठी प्लीज फॉलो माय चॅनल. थँक्यू सो मच.